सध्या देशभरात आणि सोशल मीडियावर एका पक्षाची जोरदार चर्चा आहे. कॉकरोच जनता पार्टी याची सध्या जोरदार चर्चा आणि या पार्टीचा अभिजित दिपके साम टीव्हीवर आहे. नमस्कार अभिजित, आपलं साम टीव्हीमध्ये खूप खूप स्वागत. आपण ही मोहीम सुरू केली आणि व्यवस्थेविरोधात आवाज उठवण्याचा एक जोरदार प्रयत्न आपण केलेला आहे आणि याची सोशल मीडियावर या मोहिमेने किती धुमाकूळ घातलाय आपण सगळेच जण पाहतोय. ही कल्पना तुम्हाला कशी सुचली? ही कल्पना नव्हती, हा थोडा राग होता. कारण की जेव्हा मी ते वक्तव्य वाचलं भारताच्या चीफ जस्टिस ऑफ इंडियाचं, जिथं त्यांनी म्हणलं की जे लोक सरकार विरोधात किंवा सिस्टम विरोधात आवाज उठवत आहेत ते लोक बेरोजगार असतात, आळशी असतात आणि कॉकरोच आणि पॅरासाइट सारखे असतात. तर असा माझ्या मनात प्रश्न उठला की चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे तर संविधानाची रक्षा करण्यासाठी असतात. संविधानामध्ये जे अधिकार आपल्याला दिलेले त्याची रक्षा करण्यासाठी असतात आणि त्याच अधिकारांपैकी एक अधिकार हा आहे की बोलण्याचा अधिकार, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आपण ज्याला म्हणतो. बरोबर. तर त्याच्या विरोधात तुम्ही असं कसं काय बोलू शकतात? तुमचं काम तर ते फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनची रक्षा करणे आहे ना. आणि तुम्हीच लोकांना म्हणून कॉकरोच आणि पॅरासाइट म्हणताय कारण की ते फक्त त्यांचा आवाज उठवत आहेत. तर मला त्या गोष्टीने खूप नाराजगी झाली आणि त्यामुळं मी माझ्या ट्विटरवर लिहिलं, जर हे सगळ्यांना कॉकरोच म्हणतायत, युवकांना जे सिस्टमच्या विरोधात आवाज उठवत आहेत, जर ते सगळे कॉकरोच एकत्र आले तर काय होईल? मग तिथून मला खूप लोकांनी प्रतिसाद दिला. मग ते प्रतिसाद दिल्यानंतर मग मी असंच एक जोक म्हणून एक सुरू केलं की कॉकरोच जनता पार्टी. आणि त्याच्यात जे चीफ जस्टिस ऑफ इंडियाने शब्द वापरले होते की आळशी असतात, बेरोजगार असतात, काही करत नाही, नुसता आरडाओरडा करतात. तर मी त्यालाच क्रायटेरिया बनवून टाकला की आमच्या पक्षात जर तुम्हाला सामील व्हायचंय तर तुम्हाला आळशी असावं लागेल, बेरोजगार असावं लागेल, तुम्ही फक्त ऑनलाईनच असले पाहिजे दिवसभर आणि तुम्हाला असं नुसता आरडाओरडा करता आला पाहिजे. तर ते लोकांना खूप मजेशीर वाटलं आणि खूप इंटरेस्टिंग वाटलं. त्यामुळं खूप लोक जमा झाली आणि आज सांगायला गेलं तर आज आमच्या कॉकरोच जनता पार्टीवर 4.5 लाख लोकांनी रजिस्टर केलेले ऍज अ मेंबर. आणि त्यापेक्षाही मजेची गोष्ट म्हणजे कालपर्यंत भारतीय जनता पक्षाचे इंस्टाग्रामवर 87 लाख फॉलोअर होते. आज कॉकरोच जनता पार्टीचे 94 लाख फॉलोअर झालेले आहेत आणि ते पण फक्त 4 दिवसात आम्ही 94 लाख लोकांपर्यंत पोहोचलो आणि त्या लोकांनी आम्हाला फॉलो केलेले आहे. नक्कीच व्यवस्थेविरोधात एक ठोस आवाज उचलण्यासाठी तुम्ही हे पाऊल टाकलं आणि याचा परिणाम सुद्धा बघायला मिळतो. आपण पाहिलं महुआ मोइत्रासारख्या एका मोठ्या राजकीय व्यक्तिमत्वाने सुद्धा याची मेंबरशिप घेतल्याचं आपण पाहिलेलं आहे. मात्र अगदी गंमत म्हणून हे सगळं तुम्ही सुरू केलं. अर्थात तुमचा रोष होता तो, पण तुम्हाला याची कल्पना नव्हती की याचं इतकं मोठं रूप तुम्हाला बघायला मिळेल. पण आता हे जर समोर आलेलं आहे तर तुमचा हा पक्ष पॉलिटिकल पार्टी असं तुम्ही रजिस्टर करणार का? नाही, हे बघा, यावर काही बोलण्यासाठी आता मला वाटतं खूप लवकर होऊन जाईल. कारण की मी काय हे प्लॅन करून केलेलं नव्हतं. मी याला एक ऍक्सिडेंटल पार्टी म्हणेल. कारण की 3-4 दिवस झालेले आहेत हे सगळं होऊन आणि 3-4 दिवसातच एवढ्या लोकांचा प्रतिसाद आलेला आहे. 4.5 लाख लोक रजिस्टर झालेले आहेत. इंस्टाग्रामवर 94 लाख लोकांनी फॉलो केलेलं आहे. तर इतक्या लोक कोणताही निर्णय मला वाटतं खूप गडबडीचा असेल. त्याच्या आधी मी काय करेल, हे जेवढे लोक आमच्याशी जुडलेले त्या लोकांशी मी बोलेल. आता आम्ही एक फॉर्म सर्क्युलेट करणार आहे. त्या फॉर्म मध्ये आम्ही लोकांना, हे जे मुलं मुली आहेत जे खूपच यंग आहेत, आम्ही त्यांना विचारणार आहे तुमच्या समस्या काय आहेत, तुम्हाला कोणत्या गोष्टींचा प्रॉब्लेम होतोय आजच्या काळात. कारण की हे कोणताही पक्ष विचारत नाही, हे सरकारही विचारत नाहीये. तर आमचं पहिलं काम हे असेल की या लोकांना विचारणं की त्यांच्या समस्या काय आहेत आणि त्यांच्या होप्स काय आहे फ्युचरसाठी, त्यांच्या होप्स काय आहे या देशाकडून, या देशातील जे काही सरकार बनतील याच्या पुढे त्यांनी युवकांसाठी काय केलेलं पाहिजे हे आम्हाला आधी समजून घ्यायचंय. आणि जोपर्यंत ते मी समजून घेणार नाही तोपर्यंत मी कोणताही निर्णय घेणार नाही. कारण की बाकी पक्षांनी किंवा बाकी सरकारांनी ती चुकी केलेली आहे. त्यांनी युवकांशी कधी संवादच केलेला नाही किंवा त्यांचं कधी ऐकून घ्यायला प्रयत्नच केलेला नाहीये. तर सगळ्यात पहिली गोष्ट जी करण्याची गरज आहे ती ही आहे की त्यांच्याशी बोलायचंय, त्यांचं ऐकून घ्यायचंय आणि त्यांना समजून घ्यायचंय. जोपर्यंत ते होणार नाही तोपर्यंत तुम्ही काय सोल्युशन देसाल? तुम्ही तुमच्याच मनाने काही सोल्युशन देसाल असं तर होतच आहे ना. त्याच्यामुळेच ते एवढे रागावलेले आहेत, त्याच्यामुळेच ते एवढे फ्रस्ट्रेटेड आहेत. तर हे कुठे ना कुठे पॉलिटिक्स बदलावं लागेल, जिथं आधी लोकांचं ऐका, त्यांना समजून घ्या आणि त्याच्यानंतर निर्णय घ्या.
नक्कीच राजकारण बदलण्याची वेळ आल्याचं तुम्ही इथे नमूद केलेलं आहे आणि तुम्हीच तुमच्या बोलण्यात सांगितलेलं आहे की भाजपापेक्षा सुद्धा जास्त फॉलोअर्स आता या तुमच्या मोहिमेला मिळालेले आहेत, त्यामुळे एक मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. कारण की हे सगळे लोक जे तुम्हाला फॉलो करायला लागलेले आहेत ते तुमच्याकडे आशेने पाहत आहेत की हे राजकीय पक्ष आम्हाला न्याय मिळवून देऊ शकले नाही, पण तुम्ही या माध्यमातून त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडू शकता. त्यामुळे हा नेमकी फक्त तुम्ही ट्रेंड म्हणून सुरू ठेवणार आहात की खरोखर चळवळ आहे? कारण की खूप तरुणांच्या अपेक्षा आता तुमच्याकडनं आहेत. नाही, हे जरी एक गंमत जमत म्हणून सुरू झालं होतं, पण तरी मला आता इतके लोक मेसेजेस करतायत आणि ते मला सांगतायत की आपल्याला खरंच काहीतरी करावं लागेल, ही चळवळ आपल्याला पुढे न्यावं लागेल. आणि ते मला म्हणताय आता मागे सरकायचं नाही. तर तुम्ही एकदम बरोबर म्हणलेले आहे की आता माझ्यावर खूप मोठी जिम्मेदारी आहे, कारण की ह्या लोकांचं म्हणणं आता मागे सरकायचं नाही. कोणताच पक्ष आपल्यासाठी काहीच करत नाहीये, सरकार आपल्यासाठी काहीच करत नाहीये, आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. तर ही चळवळ आम्ही नक्कीच पुढे नेणार आणि नक्कीच युवकांचे मुद्दे उचलत राहणार आणि कुठं ना कुठं आम्ही ह्या सरकारला जबाबदार धरणार. नक्कीच तुम्ही यापूर्वी सुद्धा राजकीय पक्षांसोबत काम केलेलं आहे. आम जनता पार्टीसोबत तुम्ही होतात आणि त्यामुळे तुम्ही भाजपाला विरोध करताय. त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? आम जनता म्हणजे सर्वच राजकीय पक्षांना तुम्ही यामध्ये गिणताय का? हे बघा, मी आम आदमी पार्टी सोबत काम केलेल्या आधी ती गोष्ट अगदी खरी आहे. मी ते कुठंच लपवत नाही. मला जर ते लपवायचं असतं तर मी राघव चड्ढा सारखे ट्विट डिलीट केले असते. मी ट्विट डिलीट नाही केले, ते कोणी जाऊन पाहू शकतं. आणि मी जिथे जिथे इंटरव्ह्यू देतोय मी तिथं जाऊन स्वतः सांगतोय की होय मी काम केलेलं आहे. कारण की मला कोणतीही गोष्ट लपून नाही ठेवायची, कारण की मी जरी लपवलं आज नाही तर उद्या ते बाहेर पडेलच. मग काय होईल? मग तर माझ्यावर कोणी भरोसाच ठेवणार नाही ना. जर मी अशा गोष्टी लपवल्या तर मला काही लपवायचं नाही माझ्याबद्दल. आणि मी जे काम केलं ते त्यांचं शिक्षण व्यवस्थेत आणि जे त्यांनी हेल्थ आणि एज्युकेशनवर काम केलेलं आहे ते खूप चांगले केलं होतं आणि मी ते पाहून खूप प्रभावित झालो होतो. त्यामुळे मी त्यांच्याशी जुडलो आणि त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. पण मागच्या 2 वर्षापासून मी अमेरिकेत राहतोय आणि इथं असून पण मी भाजपच्या विरोधात बोलतोय. आणि जर मला भाजपच्या विरोधातच बोलायचं असतं तर मी ते कुठल्याही पक्षात जाऊन बोललो असतो ना. मी काँग्रेस कॉक्रोच जनता पार्टी कशाला सुरू केली असती? कारण की मला दिसले कोणताच पक्ष युवकांचे मुद्दे उचलत नाहीये. मग तो कुठलाही असो, मी ज्या पक्षासोबत आधी काम केलेलं असो किंवा काँग्रेस असो किंवा टीएमसी असो, आज समाजवादी पार्टी असो, कोणी असो, युवकांना ऐकण्यासाठी कोणीच तयार नाहीये. आणि मला वाटतं आता गरज आलेली आहे की युवकांचं तुम्हाला ऐकावं लागेल, त्याच्याशिवाय चालणार नाही. नक्कीच महत्त्वाचे मुद्दे तुम्ही या ठिकाणी मांडलेले आहेत. आम आदमी सोबत तुम्ही काम केलेलं आहे, पण हे सगळं काम पडद्यामागचं होतं. प्रत्यक्षात तुम्ही कधी फ्रंट फूटवर आलेला नाही, पडद्यामागून सगळ्या हालचाल. पण यामुळे एक फायदा तुम्हाला झाला असेल की पक्षामधली अंतर्गत रचना नेमकी कशी असते आणि कशा पद्धतीने पक्ष काम करतात याची बारीक सारीक माहिती तुमच्याकडे आहे. त्यामुळे तुम्ही यापुढे याच माध्यमातून राजकारणात येण्याचा विचार करताय का? कारण की तुम्हालाही माहिती आहे की जे तरुण आहेत त्यांच्या अपेक्षा या जास्त आहेत तुमच्याकडनं. म्हणून हे बघा, मी राजकारणात येण्याचा विचार करतोय का नाही, राजकारण फक्त मला वाटतं इलेक्शन पुरतं लिमिटेड नसतं. आपण खूप मोठी चुकी करतो. आपण फक्त राजकारणाला इलेक्शन पुरतच बघतो आणि त्यामुळे आपण बघतो 5 वर्षातून एकदा इलेक्शन होतं, 5 वर्षातून एकदा आपण वोट देतो आणि त्याच्यानंतर आपण शांत बसून राहतो. काय बदलतं त्याच्याने? तर राजकारण मला वाटतं फक्त इलेक्शन पुरतं तुम्ही लिमिटेड ठेवू नका. राजकारण हे पूर्ण 5 वर्षासाठी असलं पाहिजे. भलेही तुम्ही इलेक्शन लढताय न लढताय, तुम्हाला वोट मिळताय न मिळताय, तुम्ही दबाव बनवून ठेवला पाहिजे सरकारवर. जर दबाव नसेल तर मग सरकार असं होऊन जातं ते कोणाचंच ऐकायला तयार नसतं आणि हे देशाच्या लोकतंत्रासाठी खूप घातक आहे. तर राजकारणाला कधीही फक्त 5 वर्षातून एकदा होणाऱ्या निवडणुकीपुरतं लिमिटेड ठेवू नका. नक्कीच 5 वर्षासाठी या गोष्टी ठेवू नका, कारण की यामागे जनतेचं हित आणि पर्यायानं देशाचं हित जोडलं गेलेलं असतं. अगदी बरोबर. एक तुम्हाला माहिती मी सांगते की नीट पेपर घोटाळा तुमच्या कानावर पडलेलाच असेल. 2026 मध्ये आत्ता सध्या हा घोटाळाचं मोठी चर्चा आहे. बरं, ही गोष्ट पहिल्यांदा घडत नाहीये. यापूर्वी सुद्धा नीट पेपर घोटाळे झालेले आहेत. आणखीन काही परीक्षांमध्ये सुद्धा पेपर लीक प्रकरणं झालेली आहेत आणि यामुळे वर्षानुवर्ष मुलं अभ्यास करत असतात, मोठी मोठी स्वप्न बघत असतात आणि अशा पद्धतीने जर पेपर लीक होत असतील तर त्यांच्या स्वप्नांचा भंग होतो. आणि या सर्व गोष्टींसाठी कुठे ना कुठेतरी एक कुचकामी व्यवस्था ही कारणीभूत ठरत असते आणि या व्यवस्थेला पोचणारे राजकीय नेते असतात. तर या सगळ्याकडे तुम्ही कसं बघताय?
मी राजकीय व्यवस्थेवर किंवा प्रणाली कशी सुधरेल त्यावर थोड्या वेळाने येतो. पहिले मी या गोष्टीवर येतो. 17 वर्षाच्या एका मुलाने जो नीटची परीक्षा ज्यांनी दिली त्यांनी आत्महत्या केली. हा मुलगा तो आहे जो नीटची तयारी करत होता. उद्या जाऊन तो डॉक्टर झाला असता आणि डॉक्टर होऊन त्यांनी किती लोकांचे प्राण वाचवले असते, किती लोकांचे जीव वाचवले असते. जो मुलगा दुसऱ्या लोकांचे जीव वाचवायचं स्वप्न बघत होता त्याला स्वतःचा जीव द्यावा लागला. याच्यापेक्षा वाईट काय असू शकतं आजच्या काळात? आणि त्याच्यानंतरही काय झालंय? शिक्षा मंत्रीवर कोणी दबाव निर्माण केला की त्यांनी त्यांचा राजीनामा दिला पाहिजे किंवा प्रधानमंत्र्यांनी शिक्षा मंत्र्यांकडून राजीनामा घेतलाय? मी तुम्हाला एक उदाहरण देतो. मी काही दिवसांपूर्वी एक न्यूज वाचत होतो युरोपमधली. युरोपमध्ये एका देशात, पोर्तुगाल एक देश होता, तिथे एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला. तो तिथे फिरायला गेला होता, टुरिस्ट होता. एका टुरिस्टचा मृत्यू झाल्यामुळे युरोपच्या देशातला एक मंत्री राजीनामा देतो टुरिस्टसाठी, टुरिस्ट जो त्यांच्या देशाचा नागरिकही नाहीये. आणि आपल्या देशातली मुलं आत्महत्या करतायत. कोणामुळं? सरकारच्या गैरकारभारामुळं, सरकारच्या चुकीमुळं. आणि तुम्ही तुमच्या लोकांचा जीव चाललाय तरी तुम्ही राजीनामा देत नाही. तुम्ही अजूनही तिथे बसून राहिले. अकाउंटेबिलिटी कुठे गेली या देशात? म्हणजे काही माणसाच्या जीवाची काही किंमत आहे की नाही या देशात आता? मी तुम्हाला अजून एक दुसरं उदाहरण देतो. मला एका सीबीएसईची परीक्षा दिलेल्या मुलाचा मेसेज आला. तो म्हणला की दादा मी सीबीएसईची परीक्षा दिली होती, पण सीबीएसई वाल्यांनी आता असं सांगितलं की ते पेपर रिचेक करतील, कारण की त्यांनी आधी पेपर खूप घाई गडबडीत चेक केले आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांचे मार्क चुकीचे आले, तर ते आता मार्क बरोबर करून देतील. तर मी म्हणलं ठीक आहे ना, मग चांगलीच गोष्ट आहे, मार्क ठीक करून देत आहेत ना. तो म्हणला नाही, पण याच्यात एक प्रॉब्लेम. म्हणलं काय प्रॉब्लेम आहे? मग तो म्हणतो की मला रिचेकिंगची फीस द्यावं लागणार आहे. तर मला हा प्रश्न पडला, चुकी कोणाची आहे? चुकी व्यवस्थेची आहे, चुकी सरकारकडून झालेली आहे, पण त्या चुकीची किंमत कोणाला द्यावी लागतीये? स्टुडंट्सला द्यावं लागतीये. हा कसला न्याय आणि हा कसला सिस्टम आहे जिथं चुकी कोणी दुसरं करतंय पण त्याची शिक्षा कोणाला तिसऱ्यालाच भेटतीये? म्हणजे मला उद्या येऊन कोणी तोंडात मारेल, तो पोलीस येऊन मलाच अटक करेल, असं चालू आहे. अरे सरकारने कशाला पैसे घेतले पाहिजे? सरकारने पूर्ण खर्चाची जबाबदारी स्वतः घेतली पाहिजे की आमच्याकडून चुकी झालेली आहे, आम्ही मार्क चुकीचे दिलेत, तर आम्ही सगळ्यांचे फ्रीमध्ये पेपर रिचेक करू. पण हे उलट्या स्टुडंट्सकडूनच पैसे काढतायत. म्हणजे हा तर एकंदरीत भ्रष्टाचारच झाला ना. उद्या मग अजून जास्त पेपर तुम्ही चुकीचे करेक्ट करसाल, चुकीचे मार्क देसाल का? कारण की रिचेकिंगचे पण पैसे येतील आमच्याकडे. हा तर सरळ भ्रष्टाचारच आहे. मग याच्यावर काय कोणी काय करते? काय सरकार जबाबदारी फिक्स करते का? अकाउंटेबिलिटी कुठे फिक्स करते का? सरकार नाही करत आहे. तर हा विचार केला पाहिजे आपण. नक्कीच रिचेकिंग सारखा एक नाजूक मुद्दा तुम्ही पकडला आणि वर्षानुवर्ष ही सिस्टीम अशीच काम करते. रिचेकिंगसाठी मुलांना पैसे भरावेच लागतात, किंबहुना अनेकदा पैसे नसल्यामुळे मुलं रिचेकिंगला सुद्धा टाकत नाही, ते केटी सोडवायचा प्रयत्न करतात. यानंतर तुम्ही एक तुमच्याच मुद्द्यामध्ये एक बोलता बोलता तुम्ही म्हणालात की शिक्षण मंत्र्यांनी जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे. तर हे सगळं बोलत असताना ही मागणी नेमकी काय आणि लोकांनी यासाठी काय केलं पाहिजे आपल्याला काय वाटतं? आम्ही आता त्या गोष्टीसाठी थांबणार नाही की लोकांनी काय केलं पाहिजे. आम्ही स्वतः एक इनिशिएटिव्ह सुरू करणार आहे, जिथं आम्ही लोकांना एक लिंक पाठवणार आहे. तिथं जाऊन त्यांनी क्लिक करायचं आणि त्यांनी सांगायचं की शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे की नाही दिला पाहिजे. आणि आज आमच्याकडे 94 लाख लोक आहे. आम्ही त्या सगळ्यांना ते पाठवणार आहे तो फॉर्म. आणि त्या 94 लाख लोक जेव्हा आम्हाला सही करून पाठवतील तेव्हा आम्ही सांगू की 94 लाख हे जे लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे की शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आणि तरीही जर सरकार ऐकत नसेल तर तुम्ही समजून घ्या की आपण कितीही काही बोललो, कितीही काय केलं तरी ही सरकार कोणाचंच ऐकायला तयार नाही. यांना असं वाटतंय आता की यांचं कोणीच काही बिघाडू शकत नाही, कारण की इथपर्यंत वेळ आलीच नव्हती पाहिजे. जसं त्या मुलांनी आत्महत्या केली होती त्याच्या दुसऱ्याच दिवशी मुलाची आत्महत्या पण सोडा, जेव्हा पेपर लीक झाला तेव्हाच राजीनामा आला पाहिजे होता. नीटचं आपण बोलतोय, महाराष्ट्रात किती पोलीस भरतीचे किती पेपर लीक झालेले आहेत. 40 लाख मुलं पोलीस भरतीला जातात. त्यांच्या एक्झाम कितीदा तुम्ही रिस्केड्यूल करतात, कितीदा त्यांना कुठल्या कुठल्या कोपऱ्यात बोलवतात. त्याचे निकाल तुम्ही एक वर्ष देत नाही, 2 वर्ष देत नाही. तो पण करायचे काय या पोरांनी? त्याच्यावर तुम्ही एज लिमिट लावतात. ती वाट बघत बघत त्याची एज लिमिट निघून गेली तर
तुम्ही सरळ त्यांच्या करिअरशी खेळतायत, त्यांच्या आयुष्याशी खेळतायत. कधीपर्यंत? जी बरोबर. अशा पद्धतीने तुम्ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यासोबत खेळताय आणि पर्यायाने जे भारताचं भवितव्य आहे तेच धोक्यात घालताय. हे राजकारण्यांना कळत नाही असं तुमचं मत आहे. अगदी बरोबर. तुम्ही महाराष्ट्राचा उल्लेख केला आता बोलण्यात. महाराष्ट्रातले तुम्ही आहात, त्यामुळे ही जी बंडखोर वृत्ती, ही जी उद्विग्नता आहे, ही नेमकी तुम्हाला कुणाकडनं मिळाली? ही चळवळ सुरू करण्याची प्रेरणा कुठून मिळाली? तुम्ही महाराष्ट्रातले आहात. नाही, मला वाटतं मी महाराष्ट्रात जन्मल्यामुळेच कदाचित असं असू शकतं. कारण की आपल्याला तो वारसा असलेला आहे. आंबेडकर असो, फुले असो, छत्रपती महाराज असो, तर यांच्याबद्दल लहानपणापासून ऐकत आलेलो, यांनी अन्यायाविरोधात नेहमी आवाज उठवलेला आहे, लढलेले आहेत. तर कदाचित तिथं वाढल्यामुळे माझ्यात हे आलेलं असेल आणि त्यामुळे जेव्हा पण असं काही होतं मी बोलतो. नक्कीच. फुले शाहू आंबेडकरांचे विचार तुम्ही यावेळेस सोबत घेऊन चालल्याचं तुम्ही म्हणालेले आहात. यासह आपण आता पुन्हा एकदा मूळ मुद्द्याकडे येऊया. ही कॉकरोच पार्टी जी तुम्ही सुरू केली, आपल्या काय म्हणतो आपण, सर्वोच्च न्यायालयाच्या जजनी वक्तव्य केलं आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. तर माझा मुद्दा असा आहे की रिटायर्ड झालेल्या जजेसना राज्यसभेवर जागा देणार नाही असं तुमच्याच जाहीरनाम्यात म्हटलेलं आहे. ते यामागचंच कारण आहे का, की अशा पद्धतीनं अघळपघळ वक्तव्य केल्यानंतर जी सिस्टीम पूर्ण हल्ली जाते किंवा लोकांवर जो प्रभाव पडतो त्यामुळेच आहे का? मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. सरकारचं एक काम आहे, बरोबर? ते काम सरकार करेल. आपलं सुप्रीम कोर्ट जे असतं, सुप्रीम कोर्टचं लिहिलेलं काय, ते नेहमी इंडिपेंडेंट आणि न्यूट्रल असलं पाहिजे. जर एखाद्या जजला रिटायर झाल्यावर सरकार काही राज्यसभा सारखी सीट देतीये ऍज अ रिवॉर्ड, कारण काय, कशामुळे त्याला राज्यसभेत पाठवलं जातंय? असं काय केलं त्यांनी आणि सरकार कशामुळे पाठवतीये? तर कुठं ना कुठं अशी साठगाठ जर तुम्ही करसाल तर लोकांचा कसं काय या न्यायपालिकेवर भरोसा राहील? आणि हे खूपच म्हणजे डेंजरस आहे भारताच्या लोकतंत्रासाठी. कारण की न्यायपालिका स्वतंत्र राहिली तरच या देशात लोकतंत्र टिकेल. कारण की उद्या, आज ही सरकार आहे, उद्या दुसरी सरकार येईल. ती सरकारने जर असंच केलं आणि जज लोकांना त्यांनी अशा वेगळ्या वेगळ्या काही गोष्टी दिल्यात, कोणाला राज्यसभेत पाठवलं, कोणाला एखाद्या मोठ्या कमिटीवर बसवलं, तर त्याच्यासाठी ते सरकारकडूनच निर्णय देतील. तर मला वाटतं वेळ आलेली आहे न्यायपालिकेला ठरवायला की जज लोकांना निर्णय जे आहे ते संविधानानुसार द्यायचे का सरकारनुसार द्यायचे. नक्कीच हा एक महत्त्वाचा आणि कारण की गंभीर मुद्दा आहे, कारण की पुढे जाऊन जे फायदे यांना होऊ शकतात. एक मिनिट, फक्त एक मिनिट. बाबासाहेब आंबेडकर तर सरळ म्हणलेले आहे की देश हा संविधानानुसार चालेल. सरकार तर येतील जातील, बदलत राहतील. आज यांना वाटतं यांच्याकडे खूप ताकद आहे, आज यांचा पूर्ण कंट्रोल आहे. पण इंदिरा गांधीला एका वेळेला असंच वाटत होतं, त्यांचं सरकार टिकलं नाही. पण देश संविधानानुसारच चालला पाहिजे ना. तर हे कुठं ना कुठं न्यायपालिकेला ठरवावं लागेल की ते सरकारच्या साईडनी आहे का संविधानाच्या साईडनी आहे. जी, हा महत्त्वाचा मुद्दा आपण मांडलेला आहे की जे सध्या न्यायपालिकेमध्ये कार्यरत आहेत त्यांनी पक्षपाती राहणं महत्त्वाचं आहे आणि भविष्यामध्ये जो फायदा त्यांना मिळू शकतो त्याच्यावर आधारित आत्ताचे त्यांचे निर्णय असायला नको. हा अत्यंत महत्त्वाचा आणि संविधानामध्ये सुद्धा मांडलेला मुद्दा तुम्ही उचललेला आहे. त्यानुसार आता देशामध्ये किती पावलं उचलली जातात आणि ठोस पावलं उचलली जातात हेही पाहणं महत्त्वाचं ठरेल. यासह तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यात असं सुद्धा म्हटलेलं आहे की पक्षांतर करणाऱ्यांवर 20 वर्ष निवडणूक बंदी घातली पाहिजे. यामागचं कारण? आता मला दुसरं कुठलंच उदाहरण द्यायची गरज नाहीये. आपल्या महाराष्ट्रात काय झालं, शिवसेना सारखा मोठा पक्ष होता आपल्या महाराष्ट्रात. मला नाही वाटत की शिवसेनाशिवाय महाराष्ट्राचं राजकारण चालू शकतं. इतका इन्फ्लुएन्स त्या पक्षाचा होता. त्या पक्षाचे तुम्ही 2 तुकडे केले, एका रात्रीत त्यांचे आमदार तुम्ही तोडून नेले. तेच तुम्ही नंतर एनसीपी सोबतही केलं. आणि काय झालंय, आपल्या राज्यातले पक्ष संपत चालले. भाजपला एवढे मोठे सीट भेटायचं कारण काय? कारण की जेवढे आपले पक्ष होते त्यांचे 2-2 तुकडे झालेत. तर महाराष्ट्राचं अस्तित्व राहील का? शिवसेना पक्ष, मी त्यांचा समर्थक असून असं हे महत्वाचं नाही, पण शिवसेना एक महाराष्ट्राचा पक्ष आहे. एनसीपी हा महाराष्ट्राचा पक्ष आहे. जर तुम्ही त्या राज्यांचे पक्ष संपवून टाकसाल तर कसं चालेल? आणि काय म्हणून, म्हणजे दिल्लीतल्या पक्षांनी येऊन आपल्यावर जोर जबरदस्ती करायची
आपले पक्ष फोडायचे, तर असं खरंच होईल का की दिल्लीचे लोक महाराष्ट्र हा मराठी लोकांच्या नुसार चालवतील? आणि जेव्हापासून हे झालेले, जेव्हापासून भाजप आलेली, तेव्हा आपण स्वतः पाहिलेलं आहे की महाराष्ट्रातले कित्येक प्रोजेक्ट गुजरातकडे गेलेले आहेत. कशामुळे गेलेले आहेत? याचमुळे गेलेले आहेत ना की आपल्या राज्यातले जे आपले पक्ष आहेत त्यांना यांनी वीक करून टाकले, तोडून टाकले, 2 तुकडे करून टाकलेत, सत्ता कब्जा केली आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रातले जेवढे प्रोजेक्ट होते, इंडस्ट्रियल प्रोजेक्ट होते, सगळे गुजरातला चाललेत. तर मग का, जर तुम्ही जर पक्षांतर असं बंद नाही झालं, डिफेक्शन बंद नाही झालं, तर हे असंच होत राहणार. याच्यावरनं कोणताही पक्ष जिंकू शकणार नाही आणि जिंकला जरी तो काही करू शकणार नाही, कारण की दुसऱ्याच दिवशी त्यांना तोडून भाजपमध्ये सामील करतील. आणि कुठं ना कुठं मला वाटतं आता बाकी लोकांची जिम्मेदारी आहे जे निवडून येत आहेत. तुम्ही एवढा लालचीपणा सोडला पाहिजे. तुम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे. तुमचा त्यांच्या प्रति काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे तुमची. तुम्ही एवढं घाबरून राहू नका. कधीपर्यंत तुम्ही घाबरून राहाल? तुम्ही काय तुमचं राज्य विकसाल? तुमच्या स्वतःचं जेलमधून जाण्यापासून तुम्ही काय तुमचं राज्य विकायला तयार झालेले आहेत आता? तुम्ही मराठी माणसाला मराठी अस्मिता विकायला तयार झालेले आहेत. थोडा विचार त्यांनीही केला पाहिजे यावर. बरोबर आहे. तर आपण आता इथे फ्रीडम ऑफ स्पीच आणि घाबरून न राहणं या गोष्टींचा उल्लेख केला होता. तर आपल्याला माहिती आहे की सरन्यायाधीशांना यापूर्वी तानाशाह असं म्हटलं आणि त्यानंतर एका यूट्यूबरवर 6 महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. म्हणजे जेव्हा व्यवस्थेविरोधात असा कठोर आवाज कुणीतरी उठवतंय तेव्हा त्याला दाबल्या जातंय का? आणि आपल्याला असं वाटतंय का की आपल्यासोबतही असं होऊ शकतं, घडू शकतं? आमच्यासोबत घडतंय. कालपासूनच आमचं जे कॉकरोच जनता पार्टीचं अकाउंट आहे ते हॅक करायचे प्रयत्न चालू आहेत. मला दर मिनिटाला 50-60 मेसेज येऊ लागले, क्लिक ऑन दिस लिंक टू रिसेट युअर पासवर्ड. कोणीतरी बसून ते अकाउंट हॅक करायला बघते. आता कोण बसून अकाउंट हॅक करायला बघल? तेच बघतील ज्यांच्या विरोधात आम्ही बोलतोय. तर माझं त्यांना एवढंच म्हणणं आहे की आमचं अकाउंट हॅक करण्यापेक्षा तुम्ही सुधरा ना. तुम्ही जर सुधारले, तुम्ही जर लोकांचं ऐकलं, तुम्ही जर लोकांची कामं केली, तर तुम्हाला असे अकाउंट हॅक करण्यासारख्या गोष्टी करायची गरज नाही पडणार. लोक आमच्याकडे नाही येणार. तुम्ही तुमचं काम नीट करा फक्त. कशाला लोक आमच्याकडे येतील? बरोबर. सरकारने जर त्यांचं काम व्यवस्थित केलं तर या सगळ्या गोष्टींची गरजच पडणार नाही असं आपल्याला म्हणायचं. अगदी बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे की पूर्वीपासून राजकीय संदर्भ घेतले, सामाजिक संदर्भ घेतले तर महाराष्ट्राने नेहमीच देशाला दिशा दिलेली आहे आणि तुमच्यासारखं नेतृत्व महाराष्ट्रातून आज उभं राहत आहे, त्याबद्दल काय सांगाल? नाही, मला असं वाटतं की आपण ना याच्यात नाही गेलो पाहिजे, एका कोणत्या व्यक्तीच्या अराउंडच सगळं असं उभा केलं पाहिजे. याला इंग्लिशमध्ये कल्ट फॉलोइंग म्हणतात. कल्ट फॉलोइंग मध्ये काय होतं, तुम्ही एका माणसाचा असं देव बनवून टाकतात, त्याला हिरो बनवून टाकतात आणि त्या माणसाला तुम्ही खूप डोक्यावर चढवतात. पण त्या माणसाकडे जेव्हा पॉवर येते आणि त्याला दिसते की लोक नुसते मला असे ब्लाइंडली फॉलो करतायत, मला न प्रश्न विचारता मला फॉलो करतायत, मी जे म्हणलं ते ऐकतायत, तेव्हा काय होतं याचं उदाहरण आपण देशातही बघतोय. नरेंद्र मोदी सोबतही असं झालं. त्यांना आपण एक खूप मोठा हिरो बनवून ठेवला होता. त्याच्यामुळे त्यांना असं वाटू लागलं कुठं ना कुठं आता मी काही केलं तरी लोकांना चालेल. नोटबंदी केली, लोकांनी सहन केलं. जीएसटी आणली, लोकांनी सहन केलं. तर हे असं एका व्यक्ती पुरतं लिमिटेड नाही ठेवलं पाहिजे. मला हे असं वाटतं की तुम्ही हे बघितलं पाहिजे की जे 94 लाख लोक जमा झालेली आहेत त्यांच्या मुद्द्यांवर आपण जास्त फोकस केला पाहिजे, माझ्यावर फोकस करण्यापेक्षा. मुद्द्यांना धरून गोष्टी घडणं जास्त महत्त्वाचं आहे, पण ते मुद्दे पकडून ठेवणं हे म्होरक्याच्याच हातात असतं. त्यामुळे आपलं नाव तर यावेळेस वारंवार समोर येणारच आहे, कारण की एक प्रतिनिधित्व करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. प्रतिनिधित्वाच्या माध्यमातून माझा प्रश्न असेल की आपल्याला सोशल मीडियावर या सर्व प्रतिक्रिया येत आहेत, फॉलोअर्स वाढत आहेत, पण या सगळ्याचं रेप्लिकेशन आपल्याला ग्राउंडवर सुद्धा हवं आहे. तुम्हाला ग्राउंडवर सुद्धा तितकाच सपोर्ट महत्त्वाचा ठरणार आहे. त्याच्यामुळे हे रेप्लिकेट करण्यासाठी तुमची काय पुढची उपाययोजना असणार आहे? कारण की सोशल मीडियावर कमेंट्स करणारे अनेक, त्यांना चेहरा नसतो, अनेक लोक असतात, पण ते खऱ्या अर्थाने तुमच्यासोबत जमिनीवर उतरून त्यांनी कार्य केलं पाहिजे, तेव्हाच ही पूर्ण व्यवस्था बदलू शकते. हो, पण मला असं म्हणायचं की याच्यात ना आपण थोडं
अनालिसिस मध्ये चुकतोय. आपण जर आज 4-5 वर्ष आधीचं वातावरण पाहिलं असेल, तेव्हा सोशल मीडिया असो किंवा जमिनीवर असो, कोणीही भाजप विरोधात बोलायला तयार नव्हतं. हीच लोक होती सोशल मीडियावर पण. तेव्हा तर यांचा तेवढा राग नव्हता, तेव्हा हे तर तेवढे बोलत नव्हते. पण आज ते बोलतायत. आज त्या पॉइंटला आलेले जिथे त्यांना आता वाटतं की आता बस झालं, आता आम्हाला बोलावंच लागणार. तर जी लोक एका टायमाला सगळं शांतपणे सहन करत होती, ती लोक वैतागली आहेत आता. आणि त्यांनी बोलणं सुरू केले. जे ते आधी बोलत नव्हते, आता ते बोलू लागले. आणि ते आता फक्त बोलण्यावरच थांबणार नाही, ते जमिनीवरही उतरतील. आणि जेव्हा लोक जमिनीवर उतरतात तेव्हा देशात बदल घडतो. आणि याच्यावर मला अजून एक गोष्ट सांगायची. मला बरेचसे जे नॅशनल मीडिया हाऊसेस आहे, हिंदी मीडिया चॅनल्स आहे, ते विचारतात सारखे सारखे, जमिनीवर उतरणार म्हणजे काय? तुम्ही बांगलादेश आणि नेपाळ सारखं करणार का? मी म्हणतो अजिबात नाही. भारतातले जे लोक आहेत, भारताचे जे यंग जनरेशन आहे, जेनझी आपण ज्यांना म्हणतो, ती खूप हुशार आहे, ती खूप स्मार्ट आहे. त्यांनी संविधान वाचलेलं आहे आणि त्यांना माहिती आहे संविधानात त्यांना अधिकार दिलेला आहे जमिनीवर येऊन प्रोटेस्ट करायचा, आंदोलन करायचा शांतपणे. आणि शांतपणे ते सगळे आंदोलन करतील. तर चुकीनेही भारताच्या जेनझीला नेपाळमध्ये जे झालं, बांगलादेशमध्ये जे झालं, श्रीलंकेमध्ये जे झालं, त्याच्यासोबत अजिबातही तुम्ही कम्पेअर करू नका. कारण की हा जेनझी इतका हुशार आहे. बघायला गेलं, उदाहरण द्यायचं तर मी ज्या लोकांशी बोलतोय त्याच्यातलं कोणी नीटसाठी प्रिपेअर करतोय, कोणी IIT साठी प्रिपेअर करतोय, कोणी रिसर्चमध्ये चाललंय, कोणी डेटा सायंटिस्ट बनतंय. जर या लोकांचं आपण क्वालिफिकेशन बघायला गेलो, एज्युकेशन, तर ही पोरं ज्यांना आजची मुलं मुली ही जी 20-21 वर्षाची आहेत, ती जी आज कॅबिनेट मिनिस्ट्री बसलेली आहे ना सगळी केंद्रात, त्यांच्यापेक्षा जास्त शिकलेली आहे. आपल्याला तर माहिती आहे राजकारणात किती शिकलेले लोक असतात, किती नसतात. हे जे लोक सगळे राजकारणात बसलेले नाही, हे सगळ्यांपेक्षा जास्त शिकलेला भारताचा युवा आहे. आणि तो कधीही अशी काही गोष्ट करणार नाही ज्याच्याने देशाचं नुकसान होईल. ते शांतपणे आणि संविधानाच्या हद्दीत राहूनच आंदोलन करतील आणि त्यांचे मुद्दे मांडतील. नक्कीच जेनझीजकडे एवढी ताकद आहे असं आपलं म्हणणं आहे. आपल्याला इतका मोठा प्रतिसाद मिळतोय, यानंतर तुमच्या आई वडिलांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे? घरच्यांनी काही सल्ला दिलेला आहे का? घरच्यांना आता मला वाटतं हे न्यूज पाहिल्यावर बहुतेक माहिती पडेल. मी तर त्यांच्याशी बोललो नाहीये. कारण की अशा गोष्टी सांगायला गेलं तर त्यांना थोडं भीतीच वाटते. कारण की आपण देशात एक वातावरण पाहिलेलं आहे. सोनम वांगचुक बघायला गेलं, ज्यांच्यावर 3 इडियट्स मूव्ही बनलेली होती, ते लद्दाखसाठी त्यांचे हक्क मागत होते. त्यांना 6-7 महिने जेलमध्ये ठेवलं. 6-7 महिन्यानंतर काय झालं? सांगण्यात आलं की त्यांनी काही चुकीचं बोललं नव्हतं. तर असं भीती घालण्याचं प्रयत्न करतात जेणेकरून कोणी बोलू नये. त्यामुळे मी घरच्यांशी अशा गोष्टी बोलणं टाळतो सहसा. कारण की त्यांना काळजी नको वाटायला. नक्कीच. मगाशी बोलताना आपण सांगितलं अभिजित की आपलं अकाउंट हॅक करण्याचा सुद्धा प्रयत्न होतो. याचा अर्थ की आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय. मग याची भीती नाही वाटत आहे का? किंवा पर्यायी व्यवस्था काहीतरी करून ठेवलेली आहे का? कारण की तुझ्यासोबत इतका मोठा जनसैलाब आहे. नाही, आम्ही त्याची पर्यायी व्यवस्था करून ठेवलेली आहे. पण आमचं आहे की आम्ही जरी अकाउंट हॅक करण्यापासून वाचवलं आमचं अकाउंट, यांच्याकडे दुसराही रस्ता आहे. ज्याच्यात हे लोकांचे अकाउंट डायरेक्ट बंदच करून टाकतात. ते हे उद्या अकाउंटही बंद करतील. आणि माझं असं म्हणणं आहे, तुम्ही अकाउंट हॅक करसाल, अकाउंट हॅक नाही झालं, तुम्ही अकाउंट बंद करून टाकसाल, पण तो राग तर राहील ना. हे जे 94 लाख मुलं मुली आहेत 20 ते 25 वर्षांमधली, त्यांच्या मनात आज जो राग आहे, तो राग तर हॅक नाही करू शकत. तो राग असणारच. तो कसा हॅक करसाल तुम्ही? तो आज सोशल मीडियावर येतोय. तुम्ही जर सोशल मीडिया बंद करून ठेवसाल, मग तो राग उद्या रस्त्यावर येईल. तर सरकारनेच ठरवलं पाहिजे आता की सरकारला काय पाहिजे. त्यांना लोकांचं ऐकायचंय का नाही ऐकायचंय? त्यात लोकांचा राग व्यवस्थेवर असतो हेही वारंवार सांगितलं जातं. राग ही एक एनर्जी आहे जी कन्स्ट्रक्टिव्ह पण होऊ शकते, डिस्ट्रक्टिव्ह सुद्धा होऊ शकते. जर ती डिस्ट्रक्टिव्ह झाली तर आपल्याला माहिती आहे नेपाळ बांगलादेशसारखी परिस्थिती आपल्याकडे उद्भवू शकतेच. ती कन्स्ट्रक्टिव्ह वेने नेण्यासाठी एक खूप मोठं मनोबल आणि एक स्ट्रॅटेजी लागणार आहे. कारण मी तुम्हाला म्हणाले तसं की सोशल मीडिया
हे एक प्लॅटफॉर्म आहे, पण ते खरोखर जमिनीपर्यंत पोहोचवणं आणि राजकारणाला हलवणं, राजकारणाची दिशा बदलवणं, यासाठी एक व्यवस्थित रोडमॅप आपल्याला लागणार आहे आणि यासाठी बराच वेळ काळ जाऊ द्यावा लागणार आहे. आपल्यासोबत आपल्याला भरपूर सहकारी ठेवावे लागणार आहेत. यासाठी काय प्लॅनिंग केलेली आपण? त्याच्यासाठी आम्ही भरपूर लोकांशी बोलतोय आणि जसं मी म्हणलंय की 3-4 दिवस झाले आम्हाला हे सगळं सुरू करून. तर आता काही सांगणं खूप गडबडीचं असेल, खूप घाईचं असेल. म्हणजे आम्हाला फक्त 3-4 दिवस झाले. काही लोक 12 वर्षापासून बसलेले सरकारमध्ये. त्यांना अजून गोष्टी करायला जमत नाहीये. तर मी म्हणेल आम्हाला 12 वर्ष नाही, कमीत कमी 12 दिवस तरी द्या, की आम्ही एक प्लॅन बनवू, एक स्ट्रॅटेजी बनवू. 3-4 दिवसात तर कोणीच एक्सपेक्ट नाही करू शकत ना, की एवढे 94 लाख लोक घेऊन कोणी स्ट्रॅटेजी बनवेल. कारण की मला माहिती आहे, जे लोक सत्तेत बसले ते फक्त वाटच बघतायत, की हे आंदोलन कधी फेल होईल. जेव्हा ते आंदोलन फेल होईल तेव्हा ते आधीच म्हणतील, की आम्ही तर आधीच म्हणलो होतो या लोकांकडून काही होणार नाही. तर एक वर्ग असा आहे जो वाट बघतोय, की हे आंदोलन फेल झालं पाहिजे आणि ही आमची जिम्मेदारी ते फेल नाही होऊ द्यायचंय. त्यामुळे घाई गडबड करण्यापेक्षा आम्ही पूर्णपणे थरो प्लॅनिंगनी आमचं आंदोलन पुढे नेऊ. अभिजित, खरंच बरोबर बोललात तुम्ही. कारण की बरेच लोक असे बसलेले असतात की हे आंदोलन कधी फेल होईल, व्यवस्थेविरोधात उठवलेला आवाज कधी शांत होईल, हे याच्यासाठी टपलेले असतात. ते अगदी बरोबर आहे. त्यासाठी 12 दिवसनी आणखीन वेळ घेऊयात, पण स्ट्रॅटेजी प्लॅनिंग व्यवस्थित असणं हे गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी होत असताना एक राजकीय वारसा तुझ्यासोबत होता का? कारण राजकारणात तुझ्या घरातलं कोणी होतं का? कोणीच नाही. म्हणजे माझं मूळ गाव पिंपरी आहे. माझे आजोबा शेतकरी होते. माझे बाबा शिकून इंजिनियर झालेत आणि त्याच्यामुळे मी इथपर्यंत येऊ शकलो. बाकी राजकारणाशी तर दूर दूरपर्यंत आमचा काही संबंध नव्हता. नक्कीच. तुझ्या वडिलांबद्दल तुम्ही सांगितलं की ते शेतकरी कुटुंबातून आले, त्यानंतर शिक्षण घेतलं आणि त्यानंतर आता सेटल झालेले आणि आता तू परदेशामध्ये उच्च शिक्षण घेतोयस. तर हा एकूणच प्रवास होत असताना, म्हणजे शेतकरी ते आज तुमच्या घरातली तुझी तिसरी पिढी आपण समजूयात, ती उच्च शिक्षण घेते. हा सगळा प्रवास इतका सरळ होता का? आई वडिलांचा कसा सपोर्ट राहिलेला या सगळ्या गोष्टींमध्ये तुझ्यासोबत? मला म्हणजे माझ्या घरच्यांपेक्षा बोलण्यापेक्षा बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलावं लागलं या विषयावर. कारण की मी एका दलित परिवारातून येतो. जर बाबासाहेबांनी जर आम्हाला शिक्षेचा अधिकार नसता दिला, तर माझे वडील शिक्षण घेऊ शकले नसते आणि जर त्यांना शिक्षण भेटलं नसतं, तर मी अमेरिकेला कुठून आलो असतो. मी जरी अमेरिकेला रिझर्वेशनवर नाही आलो, पण माझे वडील तर त्याच्यावरच शिकलेत ना. बाबासाहेबांनी जो अधिकार दिलाय, त्यांनी जर आमच्या परिवाराचं पूर्ण जर तुम्ही पाहायला गेलं, तर त्याच्यात सगळ्यात जास्त क्रेडिट तर बाबासाहेब आंबेडकरांना जातं आणि त्याच्यानंतर माझ्या वडिलांना जातं, की खूपच गरीब घरात त्यांचा जन्म झालेला होता आणि दुष्काळात वाढलेले होते ते म्हणजे मला माझी आजी सांगते कधी-कधी, की घरात खायला भाकरी नसायच्या. तशा याच्यात ते जगलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना मध्ये शाळाही सोडावी लागली होती. पण त्यांच्यात शिकण्याची एवढी इच्छा होती, की त्यांनी 1-2 वर्ष शाळा सोडली, पण परत ते शाळेत गेले आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या काळात इंजिनिअरिंग केली. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आज पण आमच्या गावातून संतूक पिंपरी नावाचं गाव आहे माझं, हिंगोलीत. आज पण त्या गावातून एकच इंजिनियर निघालेला आहे. ज्या ठिकाणून तू येतोय, तू सांगितलं हिंगोलीमधलं हे गाव, त्या ठिकाणी अजूनही एकच इंजिनियर निघालेला आहे. इतकी वर्ष आपण बाबासाहेबांचे विचार उराशी घेऊन पुढे जातोय, मात्र हे कुठेतरी अपयश आहे का असं वाटतं का? मला नेहमी असं वाटतं की जे दलित घरातले किंवा त्या व्यवस्थितली मुलं जी पुढे जातात त्यांनी त्यांच्या एकूणच समाजाला पुढे नेणं तितकं गरजेचं आहे. तू काय करशील तुझ्या समाजासाठी, तुझ्या आई वडिलांसोबत? नाही, नाही, मी तर ठरवलंच आहे. कारण की मी आता बरेचशी अशी काही मुलं आहेत. एक राजू केंद्रे आहेत, मी त्यांच्या संपर्कात आहे. तर ते अशा बऱ्याचशा मुलांना बाहेर शिकण्यासाठी जाण्यासाठी मदत करतात. तर माझं त्यांच्यासोबत काही महिन्यांपूर्वी बोलणं झालं होतं. म्हणलं मी आता इथं आलेलो आहे. तर आता माझी जिम्मेदारी आहे, माझी जबाबदारी आहे, की याच्यापुढे दलित घरातून किंवा दलितच नाही, कोणत्याही शेतकरी घरातून कोणता मुलगा येत असेल, ज्याला जायची इच्छा असेल, शिकायची इच्छा असेल, त्याला जर मार्गदर्शन लागत असेल, तर मी मार्गदर्शन करायला तयार आहे. पण माझं स्वतःचं शिक्षण चालू होतं तेव्हा, त्यामुळे मी ते करू नाही शकलो. पण आता माझं शिक्षण संपलंय आणि याच्यापुढे मी माझ्याकडून जेवढा प्रयत्न होईल तेवढ्या तशा मुलांना, गरजू मुलांना मदत करणार आहे इथून पुढे. कारण की बाहेर शिकायला जायचं म्हणल्यावर खूप प्रश्न असतात. ॲप्लिकेशन्स फाईल कसे करायचे, SOP कसे लिहायचे, कुठं अप्लाय करायचं, कसं अप्लाय करायचं, ह्या गोष्टी कोणाला माहिती नसतात. मलाही माहिती नव्हतं, कारण की माझ्याही घरात कोणाला चांगल्या
सांगण्यासारखं नव्हतं. तर आम्ही हे इथपर्यंत येऊ शकलो, तर आता आमची जिम्मेदारी आहे की बाकी लोकांनाही पुढे न्यायचंय. बरं अभिजित, मी पुन्हा एकदा विचारते, रोज आईवडिलांशी बोलणं होतंय का? याविषयी त्यांना काहीतरी किंचित तरी कल्पना आहे का? कारण की एवढ्या देशभरात या सगळ्या गोष्टी सुरू आहेत, तर काही ना काही कुणकुण गेली असेल ना आईपर्यंत. आईने काही सांगितलं का? आईचं फक्त मला एकदा मेसेज आला की तू काय करतोय असं, तुला भीती नाही वाटत का? तर मला तेव्हा थोडी कल्पना भेटली की तिला बहुतेक माहिती झालं असेल. पण मी त्यावर काही बोललो नाही. मी खरं सांगायचं म्हणलं तर मी मागच्या 3-4 दिवसापासून झोपलेलो नाहीये. कारण की जेव्हा तिथं दिवस असतो, इथं रात्र असते. आणि मला सगळ्या मीडियावाल्यांचे दिवसाच कॉल येत आहेत, म्हणजे माझ्या रात्री कॉल येत आहेत. मला हे जे 94 लाख लोक आहेत ते तेव्हाच मेसेज करतायत जेव्हा इथं रात्र असती. आणि आता मी हे सुरू केले तर माझी जबाबदारी आहे की मला प्रत्येकाला उत्तर द्यायचं आहे. त्या लोकांशी बोलण्यासाठी मी मागच्या 3-4 दिवसापासून जागी आहे, झोपलेलो अजिबात नाहीये. तर कुठं ना कुठं थोडं थकलेलो आहे मी. आणि त्यामुळं घरच्यांशी माझं बोलणं होत नाही, कारण की एवढे 94 लाख लोक मला आधी त्यांना तर बोलावं लागेल ना, नाहीतर त्यांना असं वाटेल की आम्ही तर आलो तुझ्याकडं पण तू आमच्याशी बोलायलाच तयार नाहीये. नक्कीच, ज्यांनी तर पाठिंबा तुला दिलेला मी आहे त्यांच्याशी बोलणं थोडा पण महत्वाचं आहे. हां. बरोबर. यासह तुला काही राजकारण्यांचे फोन आलेले आहेत का? राजकीय पक्षांनी संपर्क केलाय का? संपर्क करायचा प्रयत्न केलेला आहे, पण मी कोणालाही उत्तर दिलेलं नाहीये. कोणत्या पक्षांनी संपर्क केलेला आहे? मी नाव नाही घेणार आता पक्षांचं, पण प्रयत्न चालू आहेत. त्यांना असं वाटतं आहे की त्यांना याच्यातून फायदा व्हावा, पण मी असं काहीच होऊ देणार नाहीये. कारण की ह्या राजकीय पक्षांना वैतागूनच ह्या जेनझीनी स्वतःचं एक आंदोलन उभा केलेलं आहे. जर त्यांना या राजकीय पक्षांसोबत जायचं असतं, तर त्यांनी स्वतःचं आंदोलन कशाला उभा केलं असतं? आणि मी दुसऱ्या राजकीय पक्षांसोबत जाऊन या लोकांचा घात कसं काय करू शकतो? मला तो घात करायचा नाहीये. कारण की मी एक राजकारणी नाहीये जसे बाकी लोक आहेत. त्यांच्याकडे काही ना काही असतं, त्यांना स्वतःचा फायदा बघायचा असतो किंवा त्यांचं आधीचं काही असतं. मला तसं काही करायचं नाही. मला जे हे 20-25 वर्षाचे मुलं-मुली आहेत, मला त्यांच्यासोबत खरं राहायचं आहे. आणि त्यांच्यात जी आता एक होप जागलेली आहे, जर मी राजकीय पक्षांसोबत गेलो यांचा घात करून, तर या देशात याच्यापुढं कोणीच एका अशा नवीन आंदोलनावर भरोसा नाही करणार. तर ती माझ्यावर जिम्मेदारी आहे, की ही जी एक होप मिळाली आहे लोकांना, की आता काही बदलू शकतं किंवा आता कोणी आवाज उचलतंय. मला त्या होपला मरू नाही द्यायचंय. आणि मी कॉम्प्रोमाइज केलं तर ती होप मरेल. तर हे फक्त माझ्यापुरतं नाही आता. हे पूर्ण लोकांसाठी आहे आता. बरोबर आहे. ज्या लाखो लोकांनी तुझ्यावर विश्वास ठेवलेला आहे त्यांच्या प्रती तुझं उत्तरदायित्व आहेच. आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न माझा तुझ्यासाठी, की इतके सगळे फोन मेसेजेस सुरू आहेत, तुला अकाउंट हॅक करण्याचाही प्रयत्न होतोय, भीती नाही वाटत आहे का या सगळ्या गोष्टींची? नाही, कसं आहे ना, भीती तुम्हाला तेव्हा वाटते, जेव्हा तुम्हाला माहिती नसतं काय होणार आहे किंवा काय होऊ शकतं. आता मी 18-19 वर्षाचा होतो तेव्हा हे सरकार आलेलं होतं आणि तेव्हापासून मी या सरकारला बघतोय. मला माहिती आहे हे काय करतात. हे जे यांच्या विरोधात बोलतं, हे त्यांना जेलमध्ये टाकतात किंवा त्यांच्यावर केस करतात. तर असं माहिती असून सुद्धाही मी आज बोलतोय. तर याचा अर्थ मला भीती नाहीये राहिलेली आता. तर या लोकांना आता जे करायचं असेल ते करा तुम्ही, पण आता लोकं बोलणारच. आणि कधीपर्यंत घाबरून राहायचं? असं घाबरून राहिलो तर कसं चालेल? देश कसा चालेल? मग तर हे काय लोकतंत्र राहिलंच नाही, ही तर तानाशाही झाली मग. जर मला काही बोलण्याआधी भीती असेल मला आणि मला काहीही करायच्या आधी भीती वाटू लागली, तर का मी खरंच एक लोकतांत्रिक देशात राहतोय? हा पण आपण एक प्रश्न केला पाहिजे मग स्वतःसोबत. तर मला भिवून नाही राहायचंय, कारण की हा माझा देश आहे. मला संविधानात काही अधिकार आहे जे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले, आणि ते अधिकार जोपर्यंत माझ्याकडे आहे तोपर्यंत मी बोलत राहणार. नक्कीच अभिजित, तू धन्यवाद, आमच्याशी संवाद साधला. जे जनआंदोलन तू सुरू केलेलं आहेस त्या जनआंदोलनासाठी एक व्यवस्थित असा रोडमॅप लवकरच तुझा तयार होईल आणि एक नवं नेतृत्व महाराष्ट्राच्या मातीतलं आम्हाला संपूर्ण देशावर बघायला मिळेल याची आम्ही इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद, तू आमच्याशी संवाद साधला साम टीव्ही सोबत. धन्यवाद.